नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम सदी. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार, मी निशात आणि आपण पाहताय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज. मुंबईतून मोठी बातमी. अदानी इलेक्ट्रिसिटी मधील 900 पैकी 450 अधिकाऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता 1 सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्यानं सेवामुक्त केले जाणार असल्याचा गंभीर आरोप ऑफिसर्स असोसिएशननं केला आहे. या विरोधात आज आझाद मैदानात कुटुंबासहित लाक्षणिक धरणं सुरू आहे. आमचा लढा कशासाठी? न्याय हक्कांसाठी. आमचा लढा कशासाठी? अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या कंपनीमध्ये साधारण 1250 ऑफिसर्स आहेत आणि या 1250 ऑफिसर्स मध्ये जवळपास 450 ऑफिसर्स लोकांना कंपनीने तोंडी तुमची गरज नाही, तुम्हाला नोकरी चुकावी लागेल असं सांगितलं. 1 सप्टेंबर ही त्यांना डेट दिली होती. परंतु या कंपनीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर असोसिएशन ही संघटना असल्याने या संघटनेच्या माध्यमातून अदानी मॅनेजमेंटच्या ह्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. अदानी ऑफिसर असोसिएशनचं म्हणणं असं आहे की यांना एक सन्मानजन्य अशी रक्कम देऊन त्यांना तुम्ही निरोप देण्यात यावा. परंतु कंपनी ह्या गोष्टीला तयार होत नाही. ते नॉमिनल 1-2 बेसिक घ्या आणि निघून जा असं सांगत आहे. कंपनीने प्रेशराईज करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु त्याला शेवटी शह देण्यासाठी आज आम्ही आझाद मैदान येथे निदर्शनं आयोजित केली आहे. या निदर्शनाच्या माध्यमातून मला 100% खात्री आहे की या अधिकाऱ्यांचं संपूर्ण कुटुंब आलेलं आहे, कारण ह्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचं भविष्य या आंदोलनामध्ये आहे. मला असं वाटतं की आता हे आंदोलन पाहिल्यानंतर नक्की अदानी मॅनेजमेंट आमच्याशी चर्चा करणार आहे आणि तसे संकेत आम्हाला मिळायला लागले. शासकीय परिक्रमामध्ये हा व्यवसाय येत नसल्यामुळे फक्त आम्ही ऊर्जा हा संबंधित विषय असल्यामुळे ऊर्जा मंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्र वीज आयोग नियामक मंडळ जे आहे त्यांनाही एक निवेदन दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघेल. जर कंपनीने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर आम्ही 100% रस्त्यावर उतरून हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणात करून मग तिथे कुठे तडजोड केली जाणार नाही. जे आम्हाला हवं ते आम्ही मिळवल्याशिवाय गप्प राहणार नाही.